त्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये ए ग्रुपचा टॉप वर्सेस सी ग्रुपचा सेकंड टॉप. नेक्स्ट मॅच असेल बी ग्रुपचा टॉप, अर्थातच त्याच्या विरोधात डी ग्रुपचा सेकंड टॉप. आणि थर्ड मॅच सी ग्रुपचा टॉप त्याच्या विरोधात ए ग्रुपचा सेकंड टॉप आणि डी ग्रुपचा टॉप वर्सेस बी ग्रुपचा सेकंड टॉप. आणि त्यानंतर फर्स्ट मॅच विनर, सेकंड मॅच विनर, फर्स्ट सेमीफायनल, थर्ड मॅच विनर, फोर्थ मॅच विनर, पहिली होती ती फर्स्ट सेमीफायनल, त्यानंतर सेकंड सेमीफायनल, हे लक्षात असू द्या. आणि 4 संघांपैकी जे सुपर फोरला जातील त्याच संघातील खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक इथे देण्यात येतील, हे लक्षात असू द्या. करूया मॅचला सुरुवात. हरेश कराळे पहिल्या षटकाला सुरुवात करतोय, प्रारंभ करतोय आणि ऑन स्ट्राईकवर आहे राजेंद्र. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी हरेश तयार होतोय. चला फास्ट घ्या, आता वेळ लावू नका. दोस्ती ग्रुप विरुद्धात अधिराज 11 आणि पहिलाच फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु इथं जेल सुटल्यानंतर मिळतात इथं 2 धावा. संधी होती, संधी मिळवली असती तर खऱ्या अर्थाने कॅच झाली असती, परंतु सौरभ मला वाटतं तिथं उपस्थित होता आणि इथं मिळतात 2 धावा. हरेशने प्रयत्न केले होते राजेंद्रला आऊट करण्याचे, परंतु राजेंद्रने खूप चांगला स्ट्रोक केला होता. वेगवान बॉल होता, त्याचबरोबर त्यांनी बॅटचा फेस खोलला आणि त्यानंतर 2 धावा आल्या. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये धावचित होण्याची संधी आणि ही ते थांबवलं खऱ्या अर्थाने. राजेंद्रने दोघंही मध्ये आले होते. सूरज चव्हाण हा नॉन स्ट्राईकला आहे. मागच्या मॅचमध्ये राजेंद्र आणि धीरज होता ओपनिंगला आणि धीरज हा कोणतंही मला वाटतं खातं न उघडता तो बाद झाला होता. तर प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं पारितोषिक आहे सूरजजी गुरव साहेबांकडनं हरेश कराळेसाठी. प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं पारितोषिक. ऑन साईडला एका हाताने खऱ्या हाताने चेंडूला धाडलं आहे. 2 क्षेत्ररक्षक एकमेकाला भेट देत आहेत, परंतु चेंडू तिथून निघून गेला आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळतात. हरेश कराळे आता नक्की काय करणार, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं आता ढील पडलं आहे. मागच्या मॅचमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मी मगाशी मॅचमध्ये कौतुक केलं होतं या क्षेत्ररक्षणाचं. सगळ्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, कॅच सोडल्या नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये 2दा संधी गमावली आहे ती राजेंद्र भोईरला आऊट करण्याची. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ होतं आहे. मागची भिंत ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक कॅच फार महत्त्वाची आणि राजेंद्रला 2दा जीवदान मात्र मिळालं आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, थोडा हाईट मिळाली आणि अगदी शरीराचा वेध घेतलेला बॉल होता. डॉट बॉलचा खेळ इथं समाप्त झाला आहे. चान्स देत नाही हरेश, कारण चान्स मिळत आहेत. खऱ्या अर्थाने विकेट जाण्याची संधी पण मिळते, परंतु विकेट जात नाही आहे, कॅच पकडत नाही आहेत. आणि 4 धावा धावफलकावर लागल्यात त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. हा भरपूर वेगवान बॉल होता. राजेंद्र भोईरला हा बॉल सबटला नाही आहे. अगदी ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, अगदी स्क्वेअर लेगला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय डॉट. चांगली बॉलिंग. 4 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. अगदी विकेट मिळाली नाही आहे, परंतु कंजूस गोलंदाजी केले. पहिला पॉवर प्लेचं षटक आणि कसं असलं पाहिजे ह्याचं उदाहरण मात्र हरेश कराळे मैदानामध्ये देतो आहे. आणि आत्तापर्यंत अप्रतिम, अगदी योग्य टप्प्यावर योग्य लाईनीवर गोलंदाजी चालू आहे. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आतमध्ये आलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक तिथं आहे. 1 धाव मात्र मिळणार आणि 1 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं हे समाप्त होतंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5 धावा.
येतोय, परंतु संधी मिळवत नाहीत क्षेत्ररक्षण करताना. 6 धावा अवघ्या धावफलकावर लागल्या. संकेतची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये चांगली झाली होती. आताही सुद्धा तो चांगली गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे हरेश कराडांनी गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे संकेतने सुद्धा गोलंदाजी केली. योग्य टप्पा, तेवढाच वेग. सूरज चव्हाणला चान्ससुद्धा दिला नाही. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न तो करत होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 6 धावा अवघ्या धावफलकावर आहेत. योग्य टप्पा, योग्य ती लाईन गोलंदाजाची. बाहेर आला होता. अगदी पंचांकडे मोठी दात, बॅटची कडा. सूरजला काहीच करता आले नाही. 0 या धावसंख्येवर तो परततोय आणि पहिला हादरा लागतोय तो दोस्ती ग्रुपला. शांताराम नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. चांदेईमधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. निकेश आम्हाला सांगतात की असे बरेच सगळे आपण बघितलं तर बरेचसे मैदान या खेळाडूने गाजवलेत आणि ओपन संघाच्या विरुद्धात सुद्धा चांगली बॅटिंग या खेळाडूने केलेली आहे. बरेचसे वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आणि संघ जेव्हा संकटात असायचा तेव्हा तारण्याचं काम शांताराम करायचा आणि आत्ता शांतारामवर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. कारण दोस्ती ग्रुप संघसुद्धा आता मागे आहे. कारण फक्त 6 धावफलकावर आहेत. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि काय कॅच पकडली आहे. अगदी प्रॉपर कॅच आपल्याला पाहायला मिळते. संदेश ठाकरे या खेळाडूने पकडलेली कॅच. आता मैदानामध्ये किशोरनी मागच्या मॅचमध्ये धडाका उठवला होता. 3 षटका त्यांनी ठोकले होते. तर टार्गेट फार मोठं होतं. टार्गेटपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. त्यामुळे चांगली बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. सूरज चव्हाणनी सुद्धा त्याला साथ दिली होती. परंतु सूरज चव्हाणला खऱ्या अर्थाने ओपनिंगला आणलं होतं कारण ओपनिंगचाहीच तो बॅट्समन आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या अपेक्षा होत्या दोस्ती ग्रुपकडनं त्या अपेक्षा त्यांनी साध्य केल्या नाहीत आणि त्यामुळे तो 0वर बाद झाला. त्याच्या मागोमाग शांतारामसुद्धा बाद झाला. चांगली कॅच पकडली. फटका चांगलाच होता परंतु परंतु इथं बोल्ड संकेत बाबरेने हॅट्रिक मिळवले आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवणारा हा गोलंदाज. मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून आलेला दणदणीत चौकार.
संकेत बाबरे खऱ्या अर्थाने पहिला बॉल एज लागली, त्यानंतर विकेट किपरने पकडलेला हा झेल. दुसरा विकेट आपण पाहिला शांतारामचा. फटका चांगला होता, परंतु त्यापेक्षा क्षेत्ररक्षण चांगलं होतं, कॅच चांगली होती. संदेशने खूप चांगली झेल पकडले. आणि तिसरा बॉलवर आपण पाहिलं किशोरसाठी हा ब्रह्मास्त्र वापरला आणि एसटी उद्ध्वस्त केल्या. 3 विकेट, हा विकेट हॅट्रिकचा मानकरी संकेत बाबरे. आता पुनश्च गोलंदाजी मार्कवर येतोय तो हरेश कराळे, ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आपण बघितल्या तर कमी दिल्यात, 1च धाव दिली होती. ऑन साईडला चांगला फटका आहे, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. वेळ राजेंद्रला शांत बसवणार हा मोठा प्रश्नचिन्ह पडला. पहिल्या ओव्हरमध्ये संधी 2दा दिल्या होत्या हरीशने, पण झेल पकडला नाही. आणि आत्ता खऱ्या अर्थाने अभ्यास केला राजेंद्रने. शॉर्ट प्लेनचा बॉल जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच वेगाने त्यांनी बॅट फिरवली आणि भरपूर लांब तो बॉल जाऊन पडलाय. या 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल 16 या धावफलकावर लागल्या. चला चेंडूची पूर्तता करा. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे सूरजजी गुरव साहेबांकडनं हरेश कराळेसाठी. डॉट बॉल अनाऊन्स केल्यानंतर हा डॉट. पहिल्या बॉलवर षटकार. शॉर्ट प्लेनचा बॉल आता सुद्धा भरपूर वेगाने फेकला. हरेश आणि राजेंद्र हे 2 खरे मित्र आपल्याला एकामेकाच्या विरुद्धात आपल्याला पाहायला मिळतात. जिवलग मित्र आहेत. ऑन साईडला अजून एक तडाखा देतोय राजेंद्र भोईर. दुसरा षटकार त्याच्या बॅटिंग मधून. बावीस धावा धावफलकावर लागल्यात. समीकरण थांबलं होतं, धावफलक थांबलं होतं. अशी स्थिती होती की दोस्ती ग्रुप भरपूर मागे होता, परंतु जे महेशनी स्टार्ट करून दिले चौकाराने तिथून आता अगदी चांगल्या धावा येत आहेत दोस्ती ग्रुपसाठी. अजून एक फटका, अजून एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटका ठोकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये राज्य होतं ते हरेश करायचं, परंतु या ओव्हरमध्ये राज्य आहे ते राजेंद्र भोईरचं. राजेंद्रच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉट बॉल यावेळेस लेंथमध्ये बदल केला, परंतु 3 षटकार आपण पाहिले. एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, 2 मिड विकेटमध्ये आले आणि तेही सुद्धा भरपूर लांब मारलेले षटकार होते. कारण वेगवान बॉलर आहे, तेवढ्याच वेगाने बॅटसुद्धा राजेंद्र फिरवतो आहे आणि 24 या व्यक्तिगत धावसंख्येवर तो राजेंद्र भोईर खेळतो आहे आणि 28 धावा ह्या धावफलकावर लागल्यात दोस्ती ग्रुप संघाच्या. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, इनसाइड एज. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातो. 1च्या बदली दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडंसं फंबल होत आहे. 2 धावा आता पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न महेश जोरात आला आहे आणि ही ते रनआउटच्या स्वरूपामध्ये महेशला परतावा लागेल. ही धोक्याची घंटा होती. राजेंद्र पळणार नव्हता, परंतु महेशने कॉल दिला आणि आत्ता महेशच बाद होतो आहे. 2 धावसंख्या मिळतात आणि विकेटसुद्धा जाते. 30 धावसंख्या ही 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
थँक्यू सो मच डीजे. मॅच आपण पाहतात दोस्ती ग्रुप वर्सेस आदिराज 11 या दोन संघामध्ये. आणि आदिराज 11 या संघाचे संघ मालक अर्थातच स्वतः देखील चांगले खेळाडू आहेत, परंतु आज ते पाहतात सातत्याने कर्जत प्रीमियर लीग या 7व्या पर्वामध्ये त्यानं संघ पुरस्कृत केला आहे. ते आदिराज 11चे संघ मालक सूरजजी गुरव साहेब या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आज सन्मान आपण करूया त्या मुख्य व्यासपीठावरती. आम्ही अनिलजी माळी यांना विनंती करतो की आपले शुभ असे आपण भव्य सन्मान सूरजजी गुरव साहेबांचा आपण करावा. भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आदिराज 11, त्या संघाचे संघ मालक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख येते सूरजजी गुरव साहेबांचा हा भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. त्यांचाच सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा बोलूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण ऐकूयात मयुरेश कदम सरांचा आवाज. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर संदेश तयार होतोय. राजेंद्र हे नाव मागच्या ओव्हरमध्ये सगळ्यांना दिसलं, कारण काय बॅटिंग त्यांनी केली, अफलातून बॅटिंग केली. हरेशच्या विरोधात त्यांनी मारलेले 3 चांगले फटके हे संघाला ऊर्जा देणारे होते. 30 धावा धावफलकावर 4 गडी आत्तापर्यंत बाद झालेत. 4थ्या षटकाला प्रारंभ केला जातोय. राजेंद्र आहे ऑन स्ट्राईकवर. बघूया इथून किती धावा येतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. फाईन लेगमध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित संपर्क नाही. डॉट बॉलचा इशारा येतोय. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. घर बसल्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. कर्जत तालुक्याची नामांकित स्पर्धा, जिथे सगळे गाव एकत्र असतात खेळण्यासाठी, ते कर्जत प्रीमियर लीग. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेंद्रच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. चेक. थँक्यू डीजे. थँक्यू. मॅच नंबर 5 आपण पाहतात. आदिराज 11 वर्सेस दोस्ती ग्रुप या दोन टीममध्ये चालू आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करतोय श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमचे कॅप्टन वर्सेस प्रेम 11 या दोन संघामध्ये मॅच आहे. अमोल चव्हाण वर्सेस साईड लोंगले. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी त्वरित रिपोर्टिंग करावं. धन्यवाद. अजून एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. 35 धावा धावफलकावर लागल्या. एकटा कर्णधार मैदानामध्ये खेळतोय. 7 मिळली पाहिजे. कपिल आता मैदानामध्ये, नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. कपिलला सुद्धा मोठे मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं असेल. कपिलने चांगली बॅटिंग केली तर ते खऱ्या अर्थाने धावसंख्या मात्र वाढेल. 35 धावा अवघ्या धावफलकावर लागल्यात, कारण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तुम्ही चांगल्या स्कोअरकडे वळलं पाहिजे. परंतु हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. कपिलला सुद्धा परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. निकेश सर आम्हाला सांगतात की 4 बॅटर हे 0 या धावसंख्येवर परतलेत. त्यामध्ये सूरज चव्हाण, शांताराम असतील, किशोरे आणि कपिल हे खऱ्या अर्थाने कधीही मॅचचं रूप बदलणारे हे 4ही बॅटर मैदानाच्या बाहेर 0 या धावसंख्येवर परतलेत. राजेश एकटा मैदानामध्ये लढतोय. 16 चेंडूमध्ये 31 धावसंख्येवर. 35 मधले 31 एकट्याने केल्यात. ऑन साईडला धीरजच्या बॅटमधून हा फटका येतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ही जोडी सलामीला आली होती. एका चुकीमुळे धीरजला रनआउट व्हावं लागलं होतं. एकही बॉल तो खेळला नव्हता, परंतु आता या मॅचमध्ये तो मैदानात 7व्या क्रमांकावर आला आणि षटकार ठोकतोय. यावेळी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र नक्कीच मिळणार. एक धाव संख्येच्या माहितीने धावफलकामध्ये बदल. धावफलक पोचलं ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा.
लावून घ्यायचे, वेळ लावू नका आता. सौरभकडे गोलंदाजी सोपवली गेले, 5वा षटक त्याच्या हातामध्ये येतोय. मागच्या मॅचमध्ये तुफान बॅटिंग केली होती. त्यांनी सांगितलं होतं माईकमध्ये की आम्ही गोलंदाजी करताना मी भरपूर धावा दिल्या होत्या, पण तेवढ्याच धावा त्यांनी मिळवल्यासुद्धा. म्हणजे ही ताकद असली पाहिजे, तुम्ही जेवढे धावा देतात तेवढे तुमच्या बॅटीतून धावा आल्या पाहिजेत. आणि त्यांनी मान्य केलं होतं चुकी माझी गोलंदाजीमध्ये झाली होती, फलंदाजीमध्ये मी सक्सेस ठरलो आणि काय बॅटिंग केली होती. परंतु आता ही सुद्धा स्लॉक षटक त्याच्याकडे दिलं आहे. समोर धीरजचा आव्हान आहे, 2 चेंडूमध्ये तो 7 धावसंख्येवर खेळतो, एक षटकाराचा त्याच्याकडे समावेश आहे. नॉन स्ट्राईकलाही तो 16 चेंडूमध्ये 31 धावा खेळतो आहे तो राजेंद्र भोईर. सलामीला आलेला हा फलंदाज आहे. संघातली खेळाडूंनी साथ दिली नाही, परंतु आपल्या संघासाठी आपल्याला खेळावं लागेल हे राजेंद्रांनी ओळखलं आहे. क्षेत्ररक्षण हरेश चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथे धीरजला मिळते एकच धाव. चांगला चेंडू होता, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित संपर्क नाही. परंतु चांगली फिल्डिंग. धावसंख्या ती 43 धावा धावफलकावर लागल्यात. एक सामना जिंकणारा संघ फिल्डिंग करतोय, एक सामना गमवला आहे, ते बॅटिंग करत आहेत. परंतु हा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. प्रत्येक सामना तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि त्याच रनरेटनी तुम्ही जिंकाल तर अजून तुम्हाला फायदेशीर होणार आहे. गोलंदाज तयार, संकेत. सौरभचा हा बॉल अगदी वाईट जातोय आणि पहिली अवांतर धाव मात्र या इनिंगमधली आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवस रात्रीमध्ये आपण पाहिलं ना निकेश, तर जास्त अवांतर धावा गेल्या नाहीत. प्रत्येक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलीत, प्रॉपर गोलंदाजी केलीत. एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला नाही मिळाल्या. फुलटॉस बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला इशारा देत आहेत, षटकार. तर काय असले पाहिजेत आजच्या रात्रीमध्ये, दिवस रात्रीमध्ये आम्हाला दिसले. प्रत्येकाने जबाबदारी आपल्याला का कर्णधार केले त्याची जबाबदारी सगळ्यांनी घेतली. अजून एक तडाखा, हा भरपूर लांब मारलेला आहे, आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. प्रश्न पडला असेल, 12व्या प्रतिनिधीला सुद्धा प्रश्न पडला की पहिल्या ओव्हरमध्ये 2 झेल उडाले होते, ते पकडले असते तर आता ही स्थिती नसती. 18 बॉलमध्ये 43 धावसंख्येवर व्यक्तिगत खेळतोय तो राजेंद्र भोईर. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक होणार की नाही हाही प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, कारण 18 बॉल 43वर खेळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी टोकलेत आणि आताही तो बोलतो की मी पहिल्यांदा बॅटिंग का घेतली, त्याचं उत्तर देताना राजेंद्र भोईर. अजून एक तडाखा, चेंडू जातोय पुनश्च बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला सांगतात बॅक टू बॅक हा 3रा षटकार. ते 49 धावसंख्येवर खेळतोय 19 बॉलमध्ये राजेंद्र भोईर. 0 या धावसंख्येवर तो परतला असता, परंतु 49. हवेत बॉल आहे, किती उंची आणि त्यापेक्षा किती लांबी याकडे सुद्धा लक्ष देऊया. आणि चेंडू जातोय, पंच आम्हाला सांगतायत बॅक टू बॅक 4था षटकार. बॅट उचलाची आहे, कारण 0 या धावसंख्येवर तो परतला असता, परंतु 0तून विश्व उभारणं कशाला म्हणतात त्याचं उदाहरण देताना राजेंद्र भोईर. 55 धावा 20 चेंडूमध्ये एकदम तुपाणी खेळी करणारा राजेंद्र भोईर. जबरदस्त फलंदाजी आपण राजेंद्र भोईर यांची पाहतात. या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान प्रसादभाई थोरवे यांच्याकडून प्रत्येक अर्धशतकासाठी 5,000चं पारितोषिक आहे आणि त्या पारितोषिकाला हात गाळत असताना राज भोईर. 69 धावा जागल्यात. अजून एक तडाखा, 5 षटकार.
बॅक टू बॅक मारणारा राजेंद्र भोईर पुनश्च जुनी आठवण करून देणारा रेकॉर्ड याच खेळाडूने बनवलेत आणि हा रेकॉर्ड आता KPL मध्ये सुद्धा बनवतोय. 5 चेंडूवर 5 षटकार ठोकतोय आणि संघाला पोचवलं ते 75 धावसंख्येपर्यंत. येणारे 30 बॉल 76 धावसंख्येची गरज आहे. बघा बॅटिंग आपण स्क्रीनवर बघू शकतो. अर्धशतक कसं साजरं केलं याकडे लक्ष देऊया. षटकार चौकार अगदी भेटेल त्या चेंडूवर तो ठोकत होता. 5 चेंडू 5 षटकार आपल्याला त्याकडनं पाहायला मिळले. काय फटकेबाजी त्याने केले अफलातून. प्रत्येक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवतोय कारण वाजवणं गरजेचं आहे. कारण संघ खेळाडूंनी त्याला साथ दिली नाही परंतु एकटा लढला. कॅप्टन काय असलं पाहिजे याचं उदाहरण तो देतोय. नेक्स्ट मॅचचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. साहिल लोंगले आणि अमोल चव्हाण आपल्याला विनंती की आपण त्वरित टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. प्रेम 11 टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. श्री 11 बादशाह वॉरियर टीमचे देखील कॅप्टन स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होतात. लगेचच आपण या दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस येथे करूयात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया समीरजी सोमणे सरांना की आपण या मायक्रोफोनवर आपण ऐकूया त्यांचा गोड आवाज. आणि आपण विनंती करूयात ज्यानं या संपूर्ण विकेटची आखणी केलेली आहे पहिल्या दिवसामध्ये मॅच सुरू होण्याच्या अगोदर. आपण विनंती करूयात अंकुशजी भवार यांना की आपल्या शुभ असे आपण पुढील मॅचचा टॉस आपण या व्यासपीठावरती करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. प्रेम 11 वर्सेस श्री 11 बादशाह वॉरियर्स या दोन टीममध्ये सामना. टॉस आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. साहिल लोंगले वर्सेस अमोल चव्हाण या दोन टीममध्ये. श्री 11 बादशाह वॉरियर्स संघानं कॉल केला. पाहूयात कोणाचा टॉस आहे. टॉस श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमनं जिंकलेला आणि डिसिजन फिल्डिंग. थँक्यू. फिल्डिंगचा डिसिजन घेतलेला श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमनं. लगेचच मॅचला आपण करूयात सुरुवात करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन या आपण ऐकूयात समीरजी सोमणे सर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. जयजी भोसले सर त्याचबरोबरीने पियुजी बाबरे सर्वांचं कर्जत प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. डे नाईट स्वरूपात पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आणि अगदी आपण पाहतोय नुकताच जी राजेंद्र भोईरने इनिंग साकारली. चौथ्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट ज्याने बाईक पटकावली होती KPLची पहिली बाईक अर्थातच राजेंद्र भोईर बाहुबली ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट. त्याने इथे झळकवलं अर्धशतक आणि त्याचा साक्षीदार त्याचा सुपुत्र देखील आहे. त्याने बाबाची बॅटिंग खरं तर खूप एन्जॉय केली कारण बरेच दिवस आपल्या फॉर्मशी झुंज देत होता राजेंद्र. अगोदरच्या मॅचमध्ये भला मोठा पराभव त्याला स्वीकारावा लागला परंतु तो पराभव बाजूला सारत जी अद्भुत फटकेबाजी राजेंद्र भोईरकडून आपण पाहिली ती अत्यंत दिमागदार होती. तब्बल 61 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली 21 चेंडूंमध्ये. त्यामध्ये तब्बल 8 षटकार होते. 8 षटकार. बाहुबली ही का ओळख आहे माझी त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली. 74 धावा कुठल्यात 75चा पाठलाग करायचे आणि सलामीची जोडी संदेश ठाकरे. गेल्या वर्षीची KPL गाजवली NB फाउंडेशन 4545 या टीमकडून. यावर्षी अजित जाधव थोडे चुकले.
4-5 चे मॅनेजर आणि हा खेळाडू मात्र अधिराज 11 या संघामध्ये ऑक्शनमध्ये सोल्ड झाला आणि त्याच्या साथीला आहे विस्फोटक फलंदाज संकेत बाबरे. अनेक पारितोषिक आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, बेस्ट बॅटरसाठी जे पारितोषिक आहे अथर्व स्पोर्ट्स या टीमकडून एक आकर्षक बॅट, भूषण भोईर जे प्रवर्तक आहेत या अथर्व स्पोर्ट्सचे. त्याचबरोबरीने हेअर अँड कटिंग सलूनचे काही प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडून देखील काही खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत, ते आपण अनाउन्समेंट करू. पहिलाच बॉल संकेत बाबरे होता आणि त्याच्या बॅटमधून संदेश ठाकरे होता, त्याच्या बॅटमधून निघाला हा चौकार, 4 धावा. पाहिलं की 81 धावांचा पाठलाग करत असताना आगरी वॉरियर्स खांडस हा संघ 75 पर्यंत पोहोचला होता. म्हणजे अवघ्या 5 ते 6 धावसंख्येने हा तो संघ हरला होता. जरूर या खेळपट्टीवरती धावा आहेत, तब्बल 75चा पाठलाग करायचे. वेगवान चेंडू संदेश पाटील रनअपमध्ये थोडा चुकला, जणू जाणवलं आपल्याला, परंतु स्वतःला त्याने शेवटी करेक्ट केलं बरोबर. पिचिंग चांगली ठेवली, ओळखलं बॅटर कुठे उभा आहे, त्याचा फुटवर्क काय सांगतो हे ओळखून मात्र हा टप्पा त्याने टाकला. वाईड यॉर्कर. संदेश पाटील एक नामवंत गोलंदाज. नेरल नाईट रायडर संघ जेव्हा जिंकला होता तेव्हा त्या संघाची दारोमदार संदेश पाटीलच्या खांद्यावर होती. कव्हर्सला वॉड शॉट, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. करत असताना एक चौकार एक षटकार संदेश ठाकरेच्या बॅटमधून. फटका फसलाय, ही विकेट हवी होती. लॉंग ऑफला फिल्डर संदेश पाटीलने घेतले विकेट संदेश ठाकरेची. निकेश राऊत जे आमचे गुणसंख्या लेखक आहेत, संदेश ठाकरे बाद झालाय. संदेश ठाकरेचं खेळपट्टीवरती राहणं या 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी फार महत्त्वाचं होतं. हा ग्रुप थोडा क्लिष्ट होईल, कारण या अगोदर अधिराज 11 वैजनाथ संघाने सूरजजी गुरव साहेबांचा जो संघ आहे एक सामना जिंकलाय, हा त्यांचा दुसरा सामना आहे. या अगोदर दोस्ती ग्रुप एक सामना हारलेत, हा त्यांचा दुसरा सामना आहे. प्रेम 11 संघाने मला असं वाटते 2 सामने ते गमावलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात खेळणारा झांजे ब्रदर्स हा संघ मात्र 2 सामने जिंकलेला आहे. पुढचा सामना फार महत्त्वाचा असणार आहे. या ग्रुपमधील अतिशय महत्त्वाचा सामना हा पुढचा असेल. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय, दामोतेचा कल्पेश जाधव बॉल पाठवतोय सीमारेषा पार, षटकार. षटकार आलाय संदेश पाटीलच्या विरोधात कल्पेश जाधवच्या बॅटमधून. धावसंख्या 17. फटका पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर की लॉंग ऑफ आणि ते झेल मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्येच पडतोय. संदेश पाटील नाराज आहे, त्याला ठाऊक आहे की या झेलसाठी प्रयत्न व्हायला हवे होते. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती. एक षटक समाप्त झाले. स्कोर आहे 19 आणि मस्तपैकी चहा जो आम्हाला आणून दिला आहे
विनोद गुजर तुमचे मनापासून आभार. राज जय साऊंड सर्व्हिस शेखरजी भासे यांचा डीजे ज्याने कमाल केले कालपासून आणि रायगड ठाणे मॅचला तर ते मजा आणणार आहेत, प्रश्नच येत नाही. दुमदुमणारी क्रीडा नगरी त्यांचंही मनापासून आभार. आमचे अनेक स्पॉन्सर आहेत, खरं तर देवा भोईर यांना आम्हाला गाठावं लागेल. त्यांच्याकडे ती संपूर्णपणे माहिती आहे की कोणी कोणी काय काय दिलं आहे. बरेचसे पारितोषिक आहेत खेळाडूंसाठी, ते आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोचवू. प्लेअर 50साठी 250 झाल्यात आत्तापर्यंत. त्यासाठी प्रसादभाई थोरवे या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. अशी अनेक पारितोषिकं. अमोल चव्हाण बोर्लीला जेव्हापासून गेला तेव्हापासून हा खेळाडू फॉर्मलाच आहे. राजेंद्र भोईर 21 बॉल 61 धावा. याच अगोदरच्या सत्रामध्ये विकेट हॅट्रिक संकेत बाबरेने घेतले. त्याने जो बोल्ड उडवला ना तो चेंडू दिसलाच नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत 19. संकेत आडवा बॅटने वॉट अ शॉट, काय फटका खेचलाय संकेत बाबरेने. फाईन लेगला गुडघे टेकून बॉल पाठवलाय सीमारेषा पार. आदर्श मोहिते आला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होते 18. आम्ही इथे करेक्ट करतोय स्कोर आणि पहिल्याच बॉलवरती आला षटकार, हे लक्षात असू द्या. पहिल्याच बॉलवरती ते आक्रमण. 75 धाबांचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज संकेत बाबरे मैदानावरती. त्याची साथ सोडली संदेश ठाकरेने. आदर्श मोहिते या गोलंदाजासाठी ऑक्शनमध्ये थांबला होता राजेंद्र भोईर. आडव्या बॅटने बॅटची टॉपेज घेतली होती. शांताराम आहे मागे. मोस्ट वायटल विकेट. संकेत बाबरे हॅज टू डिपार्ट. सेकंड डाऊन. धावा वसूल कराव्या लागतील त्या सौरभ बाबरेला. दुसरं षटक. धावसंख्या भरपूर आहे परंतु विकेट गेल्यात 2. जास्तीचा वेळ करू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. काल आपण पाहिलं 3:30 पावणे 4 वाजले. आज असं होऊ नये. 12 12:30च्या आतमध्ये आपल्याला सर्व मॅचेस आज कव्हर करायचे. फाईन लेगच्या दिशेने वाऱ्यासहित सौरभ बाबरेने खेचला इथे आणखी एक षटकार. 6 धावा. दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉल पर्यंत धावा झाल्यात, त्या 30 विकेट गेल्यात 2. धावसंख्या आहे, रन रेट चांगला ठेवलाय.
संदेश पाटील चर्चा करत असताना आदर्श मोहिते सोबत. सौरभ बाबरेला ठाऊक आहे मी मैदानावरती उभा राहिलो तर या धाबांचा पाठलाग होऊ शकतो. कल्पेश जाधव चांगल्या टचमध्ये. 30 धावा धाव फलकावर. तोच प्रयत्न होता ऑन साईडला खेचण्याचा. कल्पेश जाधव सांगतोय की कदाचित हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने यायला हवा होता. 30 वरती 2. राजेंद्र भोईर अर्धशतक ज्याने लगावलं या इनिंगमध्ये. KPLच्या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. आणि त्याचे हायलाईट पहा ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून हरेश कराळे अगोदर सरस ठरला होता परंतु त्यानंतर त्याने केलेलं आक्रमण. संदेश पाटील थोडं हास्य विनोद करत असताना फुलटॉस बॉल त्यावरती आक्रमण. आडवा बॅटने मिड विकेटला मारलेले षटकार. खोलात टाकला इथे चेंडू. राजेंद्र भोईरची बॅटिंग आपण जरूर पाहू परंतु मैदानावरती चालू असलेला सध्याचा संघर्ष. एकेरी धाव. स्कोर 31-31. आणि पुन्हा एकदा काय विस्फोटक फलंदाजी केली राजेंद्र भोईरने. डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला फटका. त्यानंतर फुल टॉस बॉल. ताकद. स्लोवर वन पिक केला लवकर आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कल्पेश जाधव इथे क्रीज सोडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला थांबवलं. इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न tenniscricket.in या वाहिनीकडून होतोय. पहा त्या खेळाडूला हायलाईट करतायत आणि त्यानंतर मात्र त्यांनी केलेलं कामकाज या इनिंगमधलं दाखवतायत. हे खूप चांगलं काम आहे. शेवटी जे काही घडतंय या मैदानावरती जे अधोरेखित करण्यासारखं आहे ते लोकांना पुन्हा पुन्हा दाखवण्याचं काम tenniscricket.in करते. 2 ओव्हरमध्ये 31. 18 बॉल 44 करायचे. 18 चेंडू 44 ची गरज. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर, देवा भोईर या मैदानावरती उपस्थित आहेत. राजेशदादा मोडक, दशरथजी देशमुख, नितीनजी झांजे जे असोसिएशनचे मेंबर आहेत. खरं तर आज त्यांचा संघ देखील खेळतोय. 2 सामने त्यांनी जिंकलेत. पुढचा सामना त्यांचाच आहे. 18 चेंडू आणि आता गरज आहे ती 44 धावसंख्येची. 14.67च्या धावगतीने या धावा करायचे. हा डगआउट. संकेत बाबरेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. काय कमालीचे षटक त्याने टाकले आणि जी विकेट हॅट्रिक घेतली होती संकेत बाबरेने. वेगवान गोलंदाज आहे संकेत. शफल झाला बॅटर. चॉप करण्याचा प्रयत्न होता. सूरजचा बॅटची कडा. लेफ्टी बॅटर शांताराम आला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला खूप चांगला झेल त्या ठिकाणी संदेशने घेतला आणि या चेंडूची चर्चा सातत्याने होते. वेगवान चेंडू. तेज तर्रार. ब्लॉक होल. मिडल स्टंप उखडला. तो मात्र सौरभ बाबरे माफी असावी संकेतने. 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 31. विकेट किपर किशोर प्रयत्न करतोय. किशोरचे कपडे, जॉन्टी रोडचे कपडे, रॉबिन सिंगचे कपडे मैदानात माखले नाहीत तर मजाच येत नाही. नागेश पवार देखील त्यांचे कपडे तुम्हाला असे लॉंगॉनच्या दिशेने मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1च धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 33. 75 धावसंख्येचा पाठलाग मात्र इथे चालू आहे. सतरा चेंडू 42 धावसंख्येची गरज. कल्पेश जाधव, संदेश पाटील आणि ते पंच इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. आणखी एक धाव इथे मात्र जोडली जाते. एकेरी धावसंख्येने स्कोर 35. 34 माफी असावी. 34 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनेक लाईव्ह कमेंट्स तुम्ही पाहतायत tenniscricket.in या वाहिनीवरती. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. काही आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. KPLचा ते आनंद घेत आहेत. सहर्ष स्वागत तुमचं.
ब्लॉक खोलला होता, टाकला चेंडू आणि त्यानंतर खोदून काढण्याचा प्रयत्न कल्पेश जाधव. कव्हर्सला फिल्डर आहे. एकच धाव या ओव्हरमध्ये थांबवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या संदेश पाटीलच्या, परंतु या ओव्हरमध्ये जरी वाईट टाकले असले तरी सुद्धा मुभा देत नाहीये. नेक्स्ट मॅच चेतन शिंदे इन ॲक्शन दिसतील, पदाधिकारी आहेत असोसिएशनचे. काल ते जज झाले होते आमचे. पस्तीस विकेट गेल्यात 2. तिसरं षटक. 15ची सरासरी हवी आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल टाकलाय संदेशने. जबरदस्त ऑलराऊंडर आहे संदेश. चांगली फिल्डिंग आणि इथे पहा साथ मिळाली नशिबाची. जिथे एकच होती तिथे 2 धावा. तिथे 2 धावा, एक एक्स्ट्रा. एक धाव इथे महत्वाची. काल एका धावेने संघ इथे पराभूत झालेत. एका धावेने संघांना सुपर 8 मधून बाहेर व्हावं लागलंय. 2 धावा जोडल्या जातात. स्कोर 37-37. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या 31 धावा आल्या पॉवर प्ले मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये आदर्श मोहितेने दिल्या 13. तिसरं षटक संदेश पाटील टाकतोय. 37 धावा झाल्यात. 38 धावा संख्येची गरज. 15 चेंडू 38 ची गरज असताना फुल टॉस बॉल वरती फटका खेचलाय सौरभ बाबरेने. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. तर षटकार आलाय. सौरभ बाबरेच्या चेहऱ्यावरती तुम्हाला अजिबात जाणवत नाही की गोलंदाजी करत असताना त्याच्या विरोधात राजेंद्र भोईरने 5 षटकार मारले. तो सर्व काही विसरून मैदानावरती उतरलाय आणि आक्रमण करतोय. 14 चेंडू 32 धावांची गरज. 43 धाव संख्या. 75चा पाठलाग चालू आहे. व्हॉट अ शॉट. अफलातून शॉट ऑफ द केपीएल बाय सौरभ बाबरे. कमालीचा फटका. दर्जेदार वरचा दर्जा फलंदाजीचा दाखवत असताना वंजारपाड्याचा स्टार खेळाडू सौरभ बाबरे. कलात्मक फटका. सुपर्ब शॉट. षटकार आलाय आणि या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 49 वर. हा फटका पहा. संदेश पाटील शफल झाला. त्यानंतर अगदी गुडघे टेकून बॉल पाठवला फाईन लेगला. रिस्टी प्लेयर आहे सौरभ बाबरे. शॉट ऑफ द केपीएल बाय सौरभ बाबरे. साइड अँगलने हा शफल होत हा फटका मात्र केसला पडला खाली. त्यानंतर पहा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. अनोखी स्टाईल आहे. विविध अँगलने दाखवत असताना tenniscricket.in ची टीम मिडल ऑफ द बॅट परफेक्ट बॉल घेतला. बॅटचा स्पीड दमदार आहे. सौरभ बाबरे कमालीची इनिंग तो साकारतोय. षटकार आलाय. इक्वेशन बदललंय. 13 चेंडू 26 ची गरज. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित मैदानावर. 13 चेंडू 26 धावांची गरज आहे. आमचे साथीदार केपीएल चे प्रमुख आधारस्तंभ रवी लोभी यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं. रवी लोभी शिवाय केपीएल नाही. 13 चेंडू 26 धावांची गरज. रील्स आज बनेल. पियुषच बनवेल, नाहीतर त्याचं चॅनल पण आहे यूट्यूबला. 13 चेंडू 26 धावा. का बनू नये. फटकाच तसा खेचलाय. केतन मात्रेच्या फटक्यांची आपण जर का तारीफ करतो तर हा फटका देखील तसाच. फॉलिंग स्वीप. फाईन लेगला षटकार. 13 बॉल 26 करायचे. महत्वाचा चेंडू संदेश पाटीलचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ सौरभ बाबरेच्या बाजूने. सूरज गुरव खुश आहेत कारण सौरभ बाबरे मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतोय. शेवटच्या बॉलवरती चौकार. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 53. 12 चेंडू 22 ची गरज. 5 चूक कुठे झाली. जिथे फक्त 1 धाव होती तिथे ओव्हर थ्रो झाला. अतिरिक्त धाव मिळाली. स्ट्राईकला आला सौरभ. त्याने त्यानंतर 2 षटकार 1 चौकार मारला. 12 चेंडू 22 धावांची गरज. आणि ज्या फटक्याची चर्चा आपण करतोय शॉट ऑफ द केपीएल. कलात्मक फटका. पहा काय पद्धतीने त्याने हा फटका खेचलाय सौरभ बाबरे. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in. म्हणून 7 वर्ष तुम्ही केपीएल समवेत आहात. हे तुमचं देखील भलं मोठं योगदान आहे. काही पाहुणे आमचे इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय ॲडव्होकेट
अजितजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट अजितजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. KPL मध्ये ॲडव्होकेट अजितजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक. 12 चेंडू 22 करायचे. टेन्शन थोडं वाढले दोस्ती ग्रुपचं. चला मॅचला लगेच सुरुवात करा. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम तयार राहा. 8 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावसंख्येची इनिंग साकारले ती सौरभ बाबरेने. त्याला साथ देखील देतोय तो कल्पेश जाधव. प्रत्येक चेंडू मागे कल्पेश जातोय सौरभ बाबरेकडे. सांगतोय की इक्वेशन काय, आपल्याला काय करायचे. हा एक्सपिरियन्स आहे त्याचा देखील. धामोतेचा हा खेळाडू आहे. 12 बॉल 22. राजेंद्र भोईर थोडं डिस्कशन करत असताना आपल्या टीममेट समवेत शांताराम आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई. महेश मोरगे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. काहीतरी शक्कल लढवतील. त्यांना थांबवायचे, दावा डिफेंड करायचे आहेत. मसल पेन आहे महेश मोरगे. त्याच्याऐवजी आपण सबस्टिट्यूट प्लेयर पाहतोय मैदानावर. पाहूया काहीतरी काळमंत्र दिला असेल दावा डिफेंड करण्यासाठी. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे महेशकडे. उत्कर्ष देवलीचा. मला एक कळत नाही की रवी मोरगे का फॉर्म भरत नाही. लेफ्टी बॅटर बरोबर ना, लेफ्टी बॅटर KPLचा. कारण तो खेळाडू असा आहे की एक वेगळी छाप सोडतो बॅटिंग करत असताना. परंतु बऱ्याचदा काही खेळाडू असे आहेत की आपल्या कामानिमित्त देखील बिझी असतात. खेळणं खूप कठीण काम असतं त्यांच्यासाठी. या चर्चा थोडा बाजूला ठेवू. 12 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावसंख्येची. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार ज्याने अर्धशतक लगावलंय, ज्याने तब्बल धावा कुठल्यात 61 पहिल्या इनिंगमध्ये. KPLचं दुसरं अर्धशतक 2024च्या पर्वातलं, अर्थातच 7व्या पर्वातलं. तो दावा डिफेंड करण्यासाठी सज्ज झाला. 12 चेंडू 22ची गरज. शॉर्ट पिच बॉल फटका फसलाय. गती कमी केली होती. लॉंग ऑफला फिल्डर आहे कल्पेश जाधव आणि ते कल्पेश जाधवचा झेल घेतला जातोय. संदेश पाटील, कपिल झोमटे होता त्या ठिकाणी, त्याने घेतलाय ते झेल. इक्वेशन बदललं. 11 चेंडू 22ची गरज. त्याच बॉलवरती राजेंद्र भोईरने घेतले विकेट. करिश्माई गोलंदाज आहे मालेगाव संघाचा हा खेळाडू. मला अजूनही आठवतोय निकेश मार्केट यार्डला जेव्हा स्पर्धा व्हायच्या, छोट्या मुलांना घेऊन यायचा. 9वी 10वी 11वीची मुलं असायची. 16 18 वर्षांच्या मुलांना घेऊन राजेंद्र भोईरने अनेक सामने जिंकून दिलेत माळेगाव संघाला. हे देखील विसरून चालणार नाही. 11 चेंडू 22ची गरज. बाकफुटला जाता फटका इथे खेचलाय. ओमकार बॅटिंगसाठी येतोय. ओमकारने क्रीज सोडली होती परंतु सौरभने त्याला थांबवलंय. सिंगल इथे मात्र घेतली जाते. 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. एका बाजूला झांजे ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय की प्रेम 11 साठी हा सामना फार महत्त्वाचा आहे आणि या ग्रुपसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. 10 चेंडू 21ची गरज. कदाचित पुढच्या सामन्यावरती या ग्रुपचं सर्वच भवितव्य निर्भर आहे. 10 बॉल 21 करायचे. राजेंद्र भोईर सौरभ बाबरे समोर 3 षटकार मारलेत आतापर्यंत. शॉर्ट पिच बॉल, काय फटका मारलाय. फाईन लेगला सर्वाधिक लांब लचक KPLचा षटकार सौरभ बाबरेने ते ठोकलाय. चला नवीन चेंडूची पूर्तता करा त्वरित मैदानावर. 9 चेंडू आणि 15ची गरज. 5 शफल झाला त्यानंतर तिथेच थांबला. लेग स्टंपवरचा बॉल फेकून दिला. फाईन लेगला षटकार. बॅट नाही फिरवत तर तलवार चालवतोय सध्या मैदानावरती. आणि शफलिंगची स्टाईल पा एखाद्या कबड्डीपट्टूचा स्टान्स वाटतोय. कालही वंजारपाड्याचाच प्लेयर होता वैभव माळी. अनेक खेळाडू आहेत वंजारपाड्याचे. चेंज द गेम वंजारपाडा नाव बदललंय त्यांनी. वंजारपाडा म्हटलं ना की तिरंगा चषक बास. त्या स्पर्धेची ओळखच काहीतरी वेगळी. 9 चेंडू 15ची गरज. खोदून काढला हा चेंडू. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. काय बॅटिंग करतोय सौरभ बाबरे. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सौरभ बाबरेसाठी. हा चौकार स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल
64 वरती 8 चेंडू 11ची गरज. याच फलंदाजाच्या विरोधात अर्थात गोलंदाजी करत असताना 5 षटकार मारले होते राजेंद्र भोईरने. व्याजासहित दावा वसूल करतोय सध्या सौरभ बाबरे. राजेंद्रला विकेट पाहिजे सौरभची. 8 चेंडू 11ची गरज अधिराज 11 संघाला. आडव्या बॅटने पार्लर स्ट्रोक, हाणामारी, ताबडतोड फलंदाजी, धुलाई अक्षरशः गोलंदाजांची करतोय तो सौरभ बाबरे. जबरदस्त बॅटिंग. आमिर खानच्या गजनीपेक्षाही आता सुपरहिट झालाय. 5 षटकार मारलेत गोलंदाजी करत असताना याच राजेंद्र भोईरने आणि त्याच्याच विरोधात व्याजासहित नाही तर चक्रव्याडासहित या धावा वसूल करत असताना सौरभ बाबरे. 7 चेंडू 5ची गरज. 75चा पाठलाग चालू आहे आणि ते चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू, यॉर्कर बॉल. शेवटी निर्धाव चेंडूची होते ते सांगता 6 चेंडू 5ची गरज. अनेक चर्चा चालू होत्या ओमकार, अनेक चर्चा चालू होत्या या अगोदर या क्रीडांगणाविषयी, खेळपट्टीविषयी. रात्री खेळपट्टी धावाच होणार नाही, 5 ओव्हरला 30 पण भरपूर होतील, क्रीडांगणावरती चेंडू धावणारच नाही. काल रात्री 1:45-2 वाजता पण षटकार मारत होते, एवढा बाउन्स मिळत होता. सर्वांना चपराक दिल्या आयोजकांनी. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतच्या पदाधिकारी आणि अध्यक्ष असतील, त्याचबरोबरीने सर्व त्यांचे साथीदार असतील, त्यांनी केलेली मेहनत कामी आले. 5 संकेत सौरभ बाबरेच्या विरोधात राजा भोईरने केलेलं आक्रमण पहिल्या सत्रामध्ये. चेक तब्बल 5 षटकार त्याने मारले होते. श्री 11 बादशाह वॉरियर्स, आपण कृपया करून व्यासपीठाच्या समोर खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहावं. वेळ वाचवायचा याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. आणि आता पाहू शकाल राजेंद्र भोईरच्या विरोधात व्याजासहित ज्या धावा वसूल केल्या सौरभ बाबरेची फटकेबाजी. कौतुक केलं राजेंद्रने देखील सौरभचं, कारण त्याला ठाऊक आहे शेवटी इट्स अ गेम आणि हेच तर खरं चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. 12 चेंडू 42 वरती खेळतोय सौरभ बाबरे. ओमकार स्ट्राईकला, करिश्मा पाहिजे. शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल येतो अक्षय बैकर. तळपे वडवलीचा हा खेळाडू फिरकीपट्टू आहे. धावा वाचवेल का? 6 बॉल 5. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. 6 चेंडू 5ची गरज. ओमकारसाठी टाकलेला चेंडू ब्लॉक होल्ला होता, तिथे अक्षय पोहोचतोय. 1 धाव घेतली जाते. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल. आता 71 वर 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा, 75 धावांचा पाठलाग. कम्मालीची बॅटिंग राहिले सुरुवातीपासूनच. संदेश ठाकरे 10 धावा, संकेत बाबरे 1 षटकार, कल्पेश जाधव 1 षटकार, 1 डबल, 1 ट्रिपल, अर्थातच 9 धावा. आणि आता 5 चेंडू 4ची गरज. पुन्हा तोच प्रयत्न होता ऑन साईडला खेचण्याचा. अगदी मैदानावरती झोपणं फक्त बाकी होतं सौरभ बाबरेचं. आता इक्वेशन बदललंय. 4 चेंडू 4ची गरज. सामना कधीही फिरू शकतो. क्षणार्धात पालटणारा हा खेळ आहे क्रिकेटचा. 5 शफल झाला. बॅटर स्टंपच्या अगदी मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. थोडा धीम्या गतीनं चेंडू आला, पिक करता आला नाही. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. 4 बॉल 4 करायचे. क्लोजिंग फिल्डर वाढवलेत राजेंद्रने सौरभचे. शॉर्ट पिच बॉल आणि ते पाठवला बॉल. विजयी 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 चौकार सौरभ बाबरेच्या बॅटमधून. 75 धाव संख्येचा पाठलाग केलाय एकट्या सौरभ बाबरेने. ज्या खेळाडूच्या विरोधात गोलंदाजी करत असताना 5 षटकार मारले गेले होते, त्याच सौरभ बाबरेने मात्र हा सामना विजय करून दिलाय. 14 चेंडू 46 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. 4.3 ओव्हरमध्ये 75 धावांचा पाठलाग केला तो सौरभ बाबरेने. आता इथे जिंकलाय अधिराज 11 वैजनाथ संघ. जबरदस्त सेलिब्रेशन पहा सौरभ बाबरेचं. का करू नये? अशक्य असं काम त्याने मात्र KPL मध्ये शक्य करून दाखवलंय. चला चला बादशाह वॉरियर्स, चला मैदानाच्या आतमध्ये चला प्लीज. रिक्वेस्टेड टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलेला श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमनं. वेल्डन. चला हँडशेकसाठी चला त्वरित. चला बाहेर या, बाहेर या आणि हँडशेक करून घ्या. चला कॅप्टन, कॅप्टन हँडशेक करून घ्या खेळाडू.